राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। आज राहता शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसेच आमदारांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करून कलंकित मंत्री आणि आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातोय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय, खालीवर डोकं पाय, भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा घोषणा देत राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी, सोमनाथ गोरे, नानाभाऊ बावके, अमोल गायके, भानुदास कातोरे, संदीप सोनवणे, गोरख वाकचौरे, सुनील परदेशी, अमोल खापटे, गंगाधर बेंद्रे, ज्ञानदेव खोबरे, काबू बेंद्रे, विष्णू खर्डे, बबन गोरे, हरिभाऊ गोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। याचं कारण असं होतं की सध्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भ्रष्टाचारित व कलंकित असे आहेत, यांची सरकारमधून हकालपट्टी व्हावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध घोषणा दिल्या। खरं तर एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी कोकणात जाऊन सांगितलं की योगेश कदमांना की तू निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे। पण एकनाथ शिंदेना सांगतो की योगेश कदमांचा हा डान्स बार आहे, हे सिद्ध झालं। खरं तर तुम्ही यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, पण तुम्ही तसं न करता तुम्ही त्यांना पाठबळ देताय। तुम्ही म्हणता तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी आम्ही आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जरा आठवण ठेवा। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एक डान्स बार फोडलेला होता आणि तुम्ही या डान्स बार चालवणाऱ्या मंत्र्याला पाठबळ देऊ कसे शकता? ही धर्मवीरांचे संस्कार आहे का? तुम्ही धर्मवीरांचे शिष्य म्हणण्याचे लायकीचे आहात का? थोडी नैतिकता ठेवावी। खरं तर या सरकारची परिस्थिती अशी झालेली आहे, हतबल मुख्यमंत्री आणि कलंकित मंत्री। जर या लोकांना काढलं तर सरकार पडण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे या सरकारला हे नालायक लोकांची हकालपट्टी करण्याच्या ऐवजी त्यांना फक्त खाते बदलून दिले, खाते असे बदलून दिले। जो विधान भवनात पत्ते खेळला त्याला क्रीडा मंत्री केलं। याचा अर्थ समजायचं काय? महाराष्ट्राने यातून बोध घ्यायचा काय? महाराष्ट्राचं या प्रकरणांमुळे नाव खराब होत आहे, महाराष्ट्राला कलंक लागत आहे। हे कलंकित व भ्रष्टाचारित मंत्र्यांची त्वरित हकालपट्टी व्हावी ही आमची मागणी आहे। त्यांच्या हाकेला वाव देऊन सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनाचं उद्दिष्ट एकच आहे, गेली महिने 2 महिने या महायुती सरकारमधले हे 5-6 मंत्र्यांचे एवढे भ्रष्टाचार बाहेर आले, एवढं सगळं बाहेर आलं असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही। आता तसं जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसला या लोकांची काही गरज नाहीये। हे शिंदे असेल किंवा अजित पवार यांचे लोक, पण असं ते इतकं मजबूर का आहेत, एवढे हातबल का आहेत की या लोकांना काढून फेकले तर त्यांची तर प्रतिमा कुठेतरी चांगली राहील। देवेंद्र फडणवीसने हे लक्षात घेतलं पाहिजे की भ्रष्ट मंत्र्याला घेऊन हे सरकार चालवणं म्हणजे सर्वसामान्य माणसावर, सर्वसामान्य शेतकऱ्यावर, सर्वांवर हा फार मोठा अन्याय आहे। आणि हा अन्याय जर दूर करायचा असेल तर फडणवीस सरकारने तातडीनं नुसतं यांची खांदेपालट करून चालणार नाही। कारण खांदेपालट केलं म्हणजे तो मंत्र्याला वाटतं माझ्याशिवाय सरकार चालू शकत नाही आणि माझ्याशिवाय सरकारचं पान हलत नाही। हा गैरसमज पैदा झालेला आहे, तयार झालेला। आणि त्या ठिकाणी तो गैरसमज जर काढून टाकायचा असेल, हे आज या कोकाटेसारख्या मंत्र्याला त्यांनी एवढा मोठा 20-22 मिनिटाची शिडी बघितली, त्या ठिकाणी गेम विधान भवनात खेळला, असं असताना देखील त्याला एका पदावर काढून दुसऱ्या पदावर बसवलं। म्हणजे काय झालं का बाप आजा मेला नातू झाला, अशा प्रकारचं हे राजकारण सध्या चालू। या राजकारणाचा निषेध म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन कार्यकर्त्यांना करायला सांगितले आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राहता तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हे आज आंदोलन करीत आहोत। आम्ही आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात ही हाक दिली आंदोलन करण्यासाठी। हे जे महाराष्ट्र शासनाचे जे भ्रष्ट मंत्री आहे, शिरसाट असू तो कदम असू,
कोकाटे असू किंवा शिंदे गटाचे डान्स बार चालवणारे हे जेवढे मंत्री यांची हकालपट्टी झाली पाहिजे। हे सरकारमध्ये सगळे भ्रष्ट मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसनी दखल घेऊन यांना ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे यांची। आणि शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, ते विधान प्रश्न घेण्यासाठी यांनी ते प्रश्न यांनी घेतले नाही। यांनी तिथं त्या संसदेमध्ये मारामाऱ्या केल्या, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलं नाही। या असे भ्रष्ट मंत्र्यांना ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे यांची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे का की सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या मंत्र्यांना पाठवतो, पण हे मंत्री त्या सभागृहामध्ये आपले रमी खेळण्यामध्ये दंग असतात। परंतु या महाराष्ट्राचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी बारबाला या मोठा बार चालवला आहे। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। दुसरा मंत्री जो संजय राठोड या विधान भवनामध्ये बॉक्सिंग खेळतो। सर्वसामान्य जनता जर आमदार आणि मंत्री जर सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य शेतकरी आणि महाराष्ट्र गोरगरीब कसं सुरक्षित राहील याची या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे। अन्यथा याचा महाराष्ट्रामध्ये उद्रेक होण्याशिवाय राहणार नाही। कोणत्याही प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कोणत्या गोष्टीला भाव नाही। आज सोयाबीनचा जर भाव बघितला, सोयाबीनला सुद्धा भाव नाही। आज शेतकरी अत्यंत वाटोळ झालेलं आहे शेतकऱ्याचं। हे मोदी सरकार सांगतं आजच्या दिनी कोणत्या प्रकारचे आजच्या दिन आलं नाही, काळं धन काही झालं नाही, कोणत्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं चालू आहे। या लाडक्या बहिणीला नादी लावायचं काम या सरकारने केलं। किती अपात्र लाडक्या बहिणी यांनी अपात्र केल्या। या लाडक्या बहिणी सुद्धा या पुढल्या 2027-28 ला या शेतकऱ्यांनी सुद्धा यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे महाराष्ट्राचं फडणवीस सरकार हे खोटरडे सरकार आहे। या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे। जनता यांना विटलेली आहे अक्षरशः आणि हे खोट्या मतदानावर निवडून आलेले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल। प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ। अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर। सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार। लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा। प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। श्री अरविंदप्पा कोते पाटील, 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91। आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा। आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क। निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर। साई किरण डेव्हलपर्स, भव्य प्लॉट विक्री। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ। प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर। स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध, पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध, प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण, खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। मग वाट कसली पाहताय, लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा। आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी। मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14। श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13। श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95। श्री पांडुरंग तुपे, 98 81 32 64 64। श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा। 96 23 89 91 91,
962365 9191. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.